नमस्कार, बालाजी एंटरप्राइजेसच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जसं की आत्तापर्यंत आपण बघतोय वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याकडे आपण काय वेगळं देऊ शकतो. तर त्याचमध्ये आणखीन एक नवीन म्हणजे एअरटेल वायफाय नेटवर्क, ज्यामध्ये आपण आतापर्यंत इंटरनेट हा जो प्रकार आहे तो आपण कसा फायबर ऑप्टिक वगैरे अशा पद्धतीने कोणी हॉटस्पॉट वगैरे अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण वापरलेला आहे. पण आता इथून पुढचा जे काळ आहे तो आहे 5G नेटवर्कचा. तो 5G नेटवर्कमध्ये आत्तापर्यंत मार्केटमध्ये दोनच कॉम्पिटिटर आहेत, एक आहे जिओ आणि दुसरा आहे एअरटेल. तर एअरटेलने जो दिलेला प्लॅन आहे तो एकदम सर्वोत्तम आहे आणि त्यांचा परफॉर्मन्सचा जर विचार करायला जाताल तर तो देखील एकदम बेस्ट आहे. तर हे जे तुम्ही डिव्हाइस बघताय हे एअरटेलचं एअर वायफाय डिव्हाइस आहे. याच्यामध्ये हा जो आहे हा मोडम आहे इंडोअरचा. याला तुम्हाला 2 लॅन आउटपुट पण दिलेले आहेत की याच्यातनं आपण तुमच्या घरातल्या इतर जे काही PC CCTV वगैरे त्याला लॅन थ्रू तुम्ही इंटरनेट कनेक्शन देऊ शकता. त्यानंतर हा आउटडोअरचा डिव्हाइस आहे. आउटडोअरचा डिव्हाइस हा तुमच्या वरती डिश वगैरे जे असायचं ना पहिलं त्याऐवजी हा डिव्हाइस आलेला आहे. याच्यामधनं तुम्हाला वरनं 5G नेटवर्क कन्झ्युम होऊन खाली तुमच्या मोडेम थ्रू घरामध्ये बूस्टअप केलं जाणार. याबरोबर आता हे तर झालं वायफायचं. वायफायमध्ये तुम्ही 6 डिव्हाइसेस वायफाय थ्रू चालू शकता. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आणखीन आहे तो म्हणजे प्लस हा DTH IPTV ही सगळ्यात आता सध्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन की हा जो डिव्हाइस आहे या अगोदर आपण चॅनल बघण्यासाठी रेग्युलर सेटअप बॉक्स वगैरे वापरायचो. वरती डिश असायची, त्यापासून केबल येऊन आपला सेटअप बॉक्स चालायचा, वरती ढग वगैरे आल्यानंतर ते चॅनल वगैरे बंद पडायचे वगैरे असे काही इश्यू व्हायचे. पण आता तो प्रकार राहणार नाही. हा जो आहे इंटरनेट प्रोटोकॉल याच्यामध्ये तुम्हाला लॅन थ्रू किंवा डायरेक्टली वायफाय थ्रू हा तुमचा सेटअप बॉक्स चालणार आहे. याला कुठल्याही प्रकारची इतर डिशची वगैरे कॉल नसणार आहे. फक्त हा एकच डिव्हाइस असेल. या डिव्हाइस थ्रू जे काही तुमचे बाकी डिव्हाइसेस मोबाईल वगैरे लॅपटॉप जसं चालणार आहे तसा हा सेटअप बॉक्स चालेल. आणि ह्या सेटअप बॉक्स थ्रू तुम्ही रेग्युलर पद्धतीने जसे सेटअप बॉक्सचे चॅनल बदलू शकत होते ते बदलता येते. कारण या अगोदर जे कॉम्प्युटर आहे त्यांच्याकडे लिनियर टेक्नॉलॉजी नाही. तुम्हाला OTT ॲप्लिकेशन जसं आपण बघतो एखादं Amazon, Netflix, झी5ला जाऊन त्यावरती सिरियल वगैरे बघणं, तर यामध्ये तो प्रकार नसणार आहे. यामध्ये तुम्ही OTTसाठी सेपरेट प्लॅटफॉर्म मिळेल तुम्हाला. पण जे रेग्युलर चॅनल आहेत ते रेग्युलर चॅनल तुम्ही फक्त रेग्युलर आपले सेटअप बॉक्सचे चॅनल बदलता त्या पद्धतीने तुम्ही त्याचे चॅनल बदलून बघू शकता. याचं रिमोट देखील एकदम अट्रॅक्टिव्ह असा रिमोट मिळालेला आहे. याच्यामध्ये सर्व OTT फंक्शन्स वगैरे सगळे काही तुम्हाला अवेलेबल आहेत. तर हा तो मिळतोच आहे. प्लस यामध्ये तुम्हाला जे डिव्हाइसेस आहेत आतापर्यंत त्यांचे कंडिशन्स कशा आहेत की 5G नेटवर्कमध्ये हे डिव्हाइस फक्त इन्स्टॉल केलं जातं. 5G डिव्हाइस 5G नेटवर्क जिथे अवेलेबल आहे तिथेच फक्त याची बुकिंग आणि इन्स्टॉलेशन मिळतं. पण तरी देखील आज एक डेमो म्हणून मी तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये जे बसवलेलं आहे, जसं की तुम्ही जाणता बालाजी एंटरप्राइजेस हे सोने लोकेशन आहे. इथे 4G नेटवर्क आहे. एअरटेलचं अजून इथे 5G नेटवर्क इंट्रोडक्शन झालेलं नाही आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवतो की माझ्या इथे जो आउटडोर डिव्हाइस आहे तो जस्ट एक टेबलवरती ठेवलेला आहे. 4G नेटवर्क इथे पण तो कॅच करतोय. एकदा तुम्ही कॅमेरा फिरून दाखवू शकता. त्यामध्ये आपलं इंडोर डिव्हाइस पण दिसतंय तुम्हाला. त्याला पॉवर सप्लाय वगैरे फक्त त्यालाच द्यावा लागतो. त्या थ्रू एक लॅन केबल येते. ते लॅन केबल आपल्या आउटडोर डिव्हाइस जो आहे त्याला दिसते. त्याची जर तुम्ही बघाल तर तो ब्ल्यू लाईनमध्ये आहे. ब्ल्यू लाईन म्हणजे 4G नेटवर्कची आहे आणि ज्यावेळेस दोन्ही पण ग्रीन असतात तर तो 5G नेटवर्कमध्ये असतो. आता आपल्या इथे जो आहे तो ब्ल्यू लाईनमध्ये ब्लिंक होतोय. यावरती आपल्याला इथे 4G नेटवर्क मिळतं. तर आता ह्या 4G नेटवर्कवरती देखील आपण इथलं जे काही डिव्हाइसेस कनेक्टेड केलेले आहेत तर त्याला किती स्पीड मिळतोय ना त्याचं एक आपण नॉर्मल डेमॉन्स्ट्रेशन बघूया. आता इथे माझ्या PCला तो कनेक्टेड आहे वायफाय थ्रू. जसं की तुम्ही बघता इथे